वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube यल्लापूरच्या अब्रेल घाटात केलवडच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू, पत्नीची हत्येची सखोल चौकशीची मागणी. राहता तालुका हादरला. आरोपींना तात्काळ अटक करून कुटुंबाला शासकीय मदत देण्याची मागणी. राहता तालुक्यातील केलवड येथील 23 वर्षीय तरुण आकाश दशरथ राजपूत याचा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील मोलेपाल अब्रेल घाट परिसरात संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आकाश हा केलवड येथील ट्रकवर मदतनीस चालक म्हणून दुसऱ्या चालकासोबत कामासाठी गेला होता. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्याने हा अपघाती मृत्यू नसून खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 12 ऑगस्टच्या रात्री 8 वाजल्यापासून 13 ऑगस्टच्या सकाळी 8:45 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यल्लापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103 व 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. तक्रारदार रवी कृष्ण सिद्धी राहणार कोडलागट्टे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राजशेखर वंदाली यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हा अपघात नसून खून असल्याचा संशय. मयत आकाशची पत्नी मनीषा आकाश राजपूत यांनी 15 ऑगस्ट रोजी राहता तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन पतीच्या मृत्यूची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली. बाहेरील राज्यात संशयास्पद परिस्थितीत पतीचा मृत्यू झाला असून त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याने हा खून असल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आकाशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाने तातडीने आर्थिक मदत तसेच कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मनीषा राजपूत यांच्यासह केलवड ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. स्थानिक नेते आणि प्रशासनाने मध्यस्थी करत या प्रकरणाचा पाठपुरावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्याचे आश्वासन दिले. तसेच तहसीलदारांमार्फत पीडित कुटुंबाला शक्य ती शासकीय मदत मिळवून देण्याबाबत पत्र देण्यात आले. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून कायदेशीर प्रक्रिया तसेच शासकीय मदतीबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र 15 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करून लाखोंच्या उपस्थितीत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी दिलाय. दरम्यान आकाशसोबत ट्रकमध्ये गेलेल्या दुसऱ्या व्यक्तीचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यल्लापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेतील संशयितांची भूमिका तपासली जात आहे. रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस कर्मचारी संदीप उदावंत यांच्यासह पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. आकाशच्या मृत्यूचे गूढ उकलून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे मनीषा राजपूत यांनी स्पष्ट केले. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर. फास्ट ट्रॅक कोर्ट आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत काय आश्वासन दिले? आता पोलिसांनी सांगितलं की आम्ही अॅट्रॉसिटी आणि 302 प्रकारे हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर आमची मागणी आहे का तो गुन्हा इकडे वर्ग व्हावा. वर्ग झाल्यानंतर त्या कुटुंबाला एक चांगला वकील द्यावा उज्ज्वल निकम सारखा, आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं. फार गरीब कुटुंब आहे. त्या अक्षयला जो मयत झालाय त्याचे 3 मुलं आहेत, म्हणजे तो मजुरी करणारा मुलगा आहे. आता सरकार म्हणून याचा आम्ही पाठपुरावा करूच, आणि आता तहसीलदारांनी पत्र दिलंय का आम्ही पण याच्यामध्ये जी असेल मदत त्या कुटुंबाला आम्ही करणार आहोत. आणि जर याच्यामध्ये 15 दिवसानंतर या कुटुंबाच्या पाठीशी शासन उभं राहिलं नाही तर महायुतीच्या वतीने आम्ही परत हा रास्ता रोको करू, आणि इथं फक्त हजारो आलते, आम्ही लाखोच्या संख्येने इथं उतरू, आणि सरकार आमचंच आहे. त्याच्यामुळे जे आहेत या ठिकाणचे त्यांच्या घरावर बुलडोझर चालवायची मागणी देखील आता 100% झालीच पाहिजे ना. बुलडोझर सुजय दादांशी आम्ही बोललोय, उद्या मिटिंग घेणार आहे. जसं प्रत्येक आरोपीच्या घरात जसं योगी पॅटर्न आहे तो इथं राबवला गेला पाहिजे ना. त्यामुळे असं धाक बसणार नाही. त्या आरोपीच्या घरावर सुद्धा बुलडोझर चालला पाहिजे, आणि ते कुटुंब जे इथं राहतंय 2 विघे त्यांना इथून हाकलून दिलं पाहिजे. अहो तुम्ही जनावरासारखं त्या मारलंय ना त्या अक्षयला, म्हणजे तुम्हाला कुठली म्हणजे पुढे माणुसकी राहिली नाही का थोडीफार. खरं तर तो आमच्या ताब्यात आला असता तर आम्हीच मारला असता. दादांशी चर्चा झालेली आहे. त्यांनी सगळी मदत करण्याचं आश्वासन नाही, म्हणजे त्यांना जाहीर सांगितलंय जी मदत लागल ते खंबीरपणे सरकार म्हणून आपल्या पाठीशी आहेत. आणि दुसरी गोष्ट समाज म्हणून आपण पाठीशी उभं राहायचंय. राहिला बुलडोझरचा विषय, आता खरं तो बुलडोझर गेलाच पाहिजे. या संदर्भामध्ये आपण एक सुजय दादांशी एक मीटिंग लावणार आहोत, ते भेटायला येणार आहेत तुम्हाला.
तर त्यांना आपल्याला हेच सांगायचंय का त्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चाललाच पाहिजे. आणि या संदर्भामध्ये त्यांनी वकील आपल्याला दिलेला आहे, त्यांनी सांगितलंय का वकील आम्ही देणार आहोत. शासनाकडून जी मदत मिळणार आहे ते पालकमंत्री आपल्याला देणार आहेत. फक्त गैरसमज करून घेऊ नका, सगळे आपल्या सोबत आहेत. फक्त समाज म्हणून आपली तुमच्या पाठीशी आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला असं विखरायचं नाही, एकत्र राहून हा लढा द्यायचा आहे. आलं लक्षात? त्याच्या पोलीस गार्ड किंवा इथं मदत संरक्षण भेटलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. या कुटुंबाला पोलीस संरक्षण भेटलं पाहिजे. आणि या ठिकाणी संबंधित आरोपी हे कर्नाटकला अटक आहेत. जेवढे ते विघे कोण आहे ते 2 आरोपी त्या ठिकाणी अटक आहेत. त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कलम या ठिकाणी दाखल केलेले आहेत. आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी पोलिसांनाही आम्ही या ठिकाणी आणि पालकमंत्र्यांनाही पण या ठिकाणी विनंती करतो. आणि हे आंदोलन आपण या ठिकाणी आरोपी अटक आहेत आपल्या